Hello everyone, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edion Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण जे बघणार आहोत दॅट इज सिलिया अँड फ्लॅजेला. ओके, बघा इथलं सिलिया जे असतात ना, एक लक्षात ठेवायचं की सिलिया जे असतात थोडेसे स्मॉल असतात आणि फ्लॅजेला जे असतं ना थोडंसं म्हणजे मोठं असतात. ओके, बस एवढं लक्षात ठेवायचं. ओके, सिलिया अँड फ्लॅजेला आर द हेअर लाईक आउटग्रोथ्स. येस, ओके, हेअर लाईक आउटग्रोथ्स ऑफ द सेल मेम्ब्रेन. म्हणजे सेल मेम्ब्रेनवरती अशी आउटग्रोथ्स म्हणजे बाहेर साईडला सपोज दिस इज सेल मेम्ब्रेन, ती जी बाहेर साईडला आउटग्रोथ असे हेअर लाईक हे असे लहान, हे काही लहान असतात असे काय मोठे असणार, असे काही लहान एवढे असे लहान, हे लहान जे असणार ना हे सिलिया असणार आणि अशी मोठे जे असणार ना दॅट इज द फ्लॅजेला. ओके, बस एवढं लक्षात ठेवायचं. सिलिया आर, येस इथं लिहिले बघा, सिलिया आर द स्मॉल structures which work like oars. Wait, yes, cilia and flagella. ओके, सिलिया काय असतात, स्मॉल, हे दोन्ही जे असतात काय आउटग्रोथ्स, हेअर लाईक आउटग्रोथ. ओके, आउटग्रोथ. आणि ह्यातलं पहिलं काय बघणार आपण, सिलिया. ओके, लेट्स सी सिलिया कशा असतात, सिलिया आर स्मॉल स्ट्रक्चर्स, ओके, स्मॉल स्ट्रक्चर्स विच वर्क लाईक ओअर्स कॉजिंग द कॉजिंग द एक तर सेलची मुवमेंट, सपोज ही सेल आहे, एक तर सेलची मुवमेंट करतात किंवा ही जी खाली जी लिक्विड असणार ना लिक्विडची मुवमेंट करतात. ओके, आयदर द सेल ऑर द सराउंडिंग फ्लुइड. म्हणजे एकतर ह्या सेलची मुवमेंट करणार किंवा सेलची, म्हणजे सपोज ह्या सेलला इकडे जायचं आहे, मग एकतर या सेलला इकडे नेणार किंवा ह्या लिक्विडला लिक्विडला इकडे दाबणार. म्हणजे ह्या फ्लुइडला इकडे दाबलं की ऑब्विसली सेल इकडे जाणार. दॅट्स ऑल. एकतर म्हणजे सेलची मुवमेंट करणार किंवा या लिक्विडची मुवमेंट करणार. ओके, हे कशाचं फंक्शन आहे, दॅट इज द सिलिया. ओके, लेट्स राईट हिअर movement, कशाची, movement of cell or surrounding fluid. ओके, सेल or surrounding fluid. हे झालं सिलियाज. आता फ्लॅजेला बद्दल बघणार. ओके, लेट्स सी इट ऑन नेक्स्ट पेज. ओके, फ्लॅजेला. ओके, फ्लॅजेला आर कम्पॅरेटिव्हली लॉंगर अँड रिस्पॉन्सिबल फॉर सेल मुवमेंट. येस, कसे असतात, लॉंगर स्ट्रक्चर. ओके, लॉंगर स्ट्रक्चर असतात आणि हे काय असतात, फॉर सेल मुवमेंट. येस, ही म्हणजे सराउंडिंग फ्लुइड नाही तर सेल मुवमेंट करतात. ओके, सेल मुवमेंट. द प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया ऑल्सो पॉजेस फ्लॅजेला. म्हणजे प्रोकॅरियोटिक बॅक्टेरियाकडे आपण पाठीमा बघितलेलं फ्लॅजेला असतो, बट दीज आर स्ट्रक्चरली डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ युकॅरियोटिक फ्लॅजेला. येस, म्हणजे हा युकॅरियोटिकपेक्षा वेगळा असतो. ओके, दॅट्स ऑल. आता हे इथंपर्यंत झालेलं आहे. ओके, सिलिया जे असतात ना, सिलिया लहान असतात आणि फ्लॅजेला मोठे असतात. सिलिया लहान असल्यामुळे एकतर सेलची मुवमेंट करणार किंवा कशाची सराउंडिंग फ्लुइडची मुवमेंट करणार. आणि फ्लॅजेला जे असतात ना थोडेसे लॉंग स्ट्रक्चर असतात, त्या ती फक्त सेलची मुवमेंट करतात. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर आता हा पार्ट जो आहे ना बऱ्याच स्टुडंटला समजत नाही, म्हणजे थोडंसं कन्फ्यूज होतं. ओके, सो आज आपण एकदम क्लिअरली समजून घ्या. काय म्हणतं आहे, द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ अ सिलियम ऑर फ्लॅजिलम शो दॅट दे आर कवर्ड विथ अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेननं कवर्ड झालेलं असतात. बस एवढं लक्ष. देअर कोर कॉल्ड ॲक्झोनमी. म्हणजे सपोज ही एक कोर आहे, दिस इज वेट यार, ये बड़ी गंदी आ रही. वेट, डोंट, yes, now, right, this is right. Okay, adjust it. Okay, their core called axonomy possess a number of microtubules running parallel to, okay, microtubules असतात. And the axonomy has 9 doublets. Okay, this is doublet, असे 9 doublet असतात. ओके, डबलेट, ते डबलेट 1 2 3 4 5
6 7 यार का ओके हाँ 9 है सपोज 8 है लेकिन लेट्स विल ऐड दिस ओके 9 doublets okay here are 9 doublets and radial arranged peripheral okay म्हणजे peripheral arrange झाले and a pair of centrally located microtubules okay म्हणजे इथे एक microtubule असणार आणि आणखी इथे एक microtubule असणार okay that's all such an arrangement this is called as a 9+2 arrangement okay that's all the central tubules are connected by bridges and is also called enclosed by central sheath yes म्हणजे हे एक central sheath न असं कव्हर झालं असतं ओके सेंट्रल शीथनं कव्हर झालेलं असतं आणि ह्याच्यामध्ये एक असा ब्रिज असतो ओके विच इज कनेक्टेड टू वन ऑफ द ट्यूबल्स येस ब्रिजेस अँड ऑल्सो विच इज कनेक्टेड टू वन ऑफ द ट्यूबल्स ऑफ इच पेरिफेरल डबलेट रेडियल स्पोक म्हणजे हे असं इथं दिस इज रेडियल स्पोक दिस इज radial spoke okay this is radial spoke this is the radial spoke thus there are 9 radial spokes yes obviously 1 2 3 4 असे 9 radial spokes असतात बरोबर आहे the peripheral doublets are also interconnected by the linkers both the yes linkers म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे इथं दाखवल्याप्रमाणे बघा लिंकर्स याच्यामध्ये सुद्धा असे लिंकर्स असतात ओके हे असं असं काढायचं आहे परंतु हे म्हणजे काय म्हणतात स्पेस कमी असल्यामुळे थोडंसं वेगळं स्ट्रक्चर ड्रॉ झालं ओके दॅट्स द लिंकर्स ओके डन बस तसं आहे ते काय होतं पहिल्या स्टार्टिंगपासून बघा सिलिया कसे स्मॉल होते आणि फ्लॅजेला कसे थोडेसे मोठे होते म्हणजे सिलिया काय करणार नाही तर सेलची मुवमेंट करणार किंवा म्हणजे सराउंडिंग फ्लुइडची मुवमेंट करणार ओके आणि फ्लॅजेला काय करणार थोडेसे लॉंगर स्ट्रक्चर असतात आणि ते सेलची मुवमेंट करतात ओके त्यानंतर काय तर हे आपलं मायक्रोस्टडी सिलियम और फ्लॅजेलम म्हणजे सिलिया किंवा फ्लॅजेलम जर आपण स्टडी केली तर त्याची कोर असते कोरला काय म्हणतात ॲक्झोनिममध्ये काय असतात 9 डबलेट्स असतात राईट म्हणजे असे 9 म्हणजे एकदम साईडनं असं लक्षात ठेवायचं की हां साईडनं 9 डबलेट्समध्ये 2 मायक्रोट्युबल्स असणार मग मध्ये इंटर ब्रिज असणार मध्ये ब्रिज असणार आणि त्या साईडने एक सेंट्रल शीथ असणार परत ते मग बाहेरच्या डबलेट्सला कशा म्हणजे काय म्हणतात अटॅच होणार ते आहे ती रेडियल स्पोकनं अटॅच होणार त्यांच्यामध्ये लिंकर्स असणार बस एवढंच आहे दॅट्स ऑल डन ओके आणखी एकदा समजवतो काय होतं सिलिया अँड फ्लॅजेला हेअर लाईक आउटग्रोथ्स राईट परत सिलिया स्मॉल स्ट्रक्चर्स मुवमेंट ऑफ द सेल ऑर सराउंडिंग फ्लुइड दॅट्स ऑल त्यानंतर फ्लॅजेला काय फ्लॅजेला आहे ते लॉंग स्ट्रक्चर आणि हे कसं असते सेल मुवमेंट करते ओके बस पहिल्यांदा साईड 9 डबलेट्स आणि 2 हे ओके दॅट इज द 9+2 अरेंजमेंट दिस इज सेंट्रल शीथ दिस इज रेडियल स्पोक दिस इज लिंकर्स अँड दिस इज इंटर ब्रिज ओके I hope everything is clear. Thank you so much. Bye bye.